या दुर्घटनेला आता अर्धशतकाहून अधिक काळ लोटला होता. काशीनाथ पंत आपल्या वळणदार अक्षरात लिहितात, त्या घटनेत भाग घेतलेले लोकही आता कालवश झालेले आहेत. मागे राहिली आहे ही एक हकीकत आणि अर्थात त्या कोठीचे अवशेष. पण ते मला मागाहून पाहायला मिळाले. राजेसाहेबांच्या परवानगीने मी राजवाडा पाहत असता एक बंद खोली मला पशुपाल महाराजांची खोली म्हणून दाखविण्यात आली आणि खाजगी कारभाऱ्याला जरा चिरीमिरी दिल्यावर त्याने ती माझ्यासाठी उघडली. आतली हवा कोंदट कुबट होती. उघड होतं की ही खोली वर्षातून फार तर एखाद्या वेळीच उघडली जात असावी. खोलीत खास असं काही नव्हतं, नसणारच, कारण आयुष्याची शेवटची काही वर्षे पशुपाल तिथं राहतच नव्हता. पण मला त्याचा एक डागोरो टाईप फोटो पाहायला मिळाला. वय फार नसलं तरी चेहरा विसंगत वाटत होता, अकाली वृद्धत्व आलेल्या माणसासारखा. पण पाहणाऱ्याकडे रोखून एकटक पाहणारे ती नजर किती तीक्ष्ण, किती भेदक, अंतरंगाचा कसा ठाव घेत होती. ती प्रतिमा निर्जीव असेल, पण मला त्या डोळ्यांकडे फार वेळ पाहावेनाच. कदाचित हा मनाचा कमकुवतपणा असेल, पण सत्य ते नमूद करून ठेवायलाच हवं. कोठीचे जळके अवशेष राजवाड्यामागे आहेत. एक अलिखित संकेताने बागेचा तो भाग व्रज्य, दुर्लक्षित आणि म्हणून उजाड झालेला आहे. तिथं जायला अर्थात मला कोणाच्या परवानगीची आवश्यकता नव्हती आणि कोणा वाटाड्याचीही जरुरी नव्हती, कारण राजवाड्याच्या भिंतीला वळसा घातला की ती कोठी समोर दिसत होती. त्या आगीची धग इतकी असली पाहिजे की भिंतीचे दगडही तापून तडकून फुटले होते. वरच्या लाकडी तख्त पोशीची राख राख होऊन गेली होती. वाऱ्यावर उडत आलेली माती आत साठली होती. त्याच वाऱ्यावर आलेल्या गवताच्या बियांनी आत तण माजली होती. 1.5-2 फूट उभ्या असलेल्या दगडांवरून मी आत गेलो आणि आत एक नवल होतं. आग लागून सर्व कोठी बेचिराग झाल्यावरही तिथे वास्तविक अनेक मौल्यवान वस्तू वाचलेल्या असणार. पण मला तर एकही वस्तूला कोणीही हात लावलेला दिसत नव्हता. किमती फर्निचर, शोभेच्या वस्तू, मौल्यवान कपड्यांचे अवशेष, सर्व काही तिथेच उघड्यावर ऊन, वारा, पाऊस, मातीत कुजत पडलं होतं. येथून काही चोरण्याचा कोणी प्रयत्नच केला नव्हता का? ते तर अशक्य वाटत होतं. प्रयत्न केलेला असणार, पण कशाने तरी तो फसला होता. कशाने? या उजाड वास्तूचे रक्षण कोण करणार? का खरोखरीच एखादा संरक्षक होता? अनाहूतपणे मनासमोर एक नाव आलं, वरुणी. या सर्व हलकल्लोळातून रहस्यमयपणे वाचलेला वरुणी. एक शब्द, एक नाव फक्त. त्याला रूप, आकार, रेषा नव्हत्या, म्हणजे माझ्यासाठी नव्हत्या. कदाचित रात्रीच्या अंधारात लपत छपत चोरीसाठी आलेल्या भामट्यांना काही वेगळाच अनुभव आला असेल. मला कबूल केलं पाहिजे की भर उन्हात, भर दिवसा, उघड्यावरही काही क्षण माझं अंग शहारून उठलं. ती भग्न वास्तू आणि तिचा नाट्यमय इतिहासच तसा होता. त्या सर्व वास्तूवर अजूनही त्या प्राचीन भीतीची छाया होती, शब्दात न मांडता येण्यासारखी, पण जाणवणारी. त्या जागेत राहण्याची इच्छा गेली होती. मनातलं कुतूहल थिजलं होतं. पण माणूस स्वतःशी प्रतारणा करीत असतो, स्वतःलाही फसवत असतो. असंच्या असं परत जाणं भ्याडपणाचं लक्षण ठरण्याची, स्वतःच स्वतःला दोष देण्याची मला भीती वाटली. त्या भग्न खोलीतून एक चक्कर मारून यायचा मी मनाशी विचार केला. खोल्यांचं स्वरूप आता तर्कानंच ठरवावं लागत होतं. ही बाहेरची खोली असावी, हा दिवाणखाना असावा, ही निजायची खोली असावी, कोपऱ्यात कुजक्या लाकडांचा सांगाडा होता, तो पलंग असावा, ज्याच्या खाली त्या काळ रात्री पशुपालने आसरा घेण्यासाठी निरर्थक प्रयत्न केला होता. आणि एक प्रकारच्या अघोरी कुतूहलाने मी त्या जळक्या कुजक्या अवशेषांकडे पाहत असतानाच पायापाशी सकाळच्या उन्हाच्या तिरिपीत काहीतरी एकाकी लखलखलं. अगदी स्वाभाविकपणे पुढे होऊन मी खाली वाकून पाहिलं. सोन्याच्या कोंदणात बसवलेला तो हिरेपाचूचा एक कंठा होता. कितीतरी वेळ मी त्या लखलखत्या रत्नाकडे पाहत होतो. लाख मोलाची दौलत माझ्या पायाशी पडली होती
मनात प्रश्न होता, इतकी वर्षे ही वस्तू इथे राहिलीच कशी? कदाचित मातीत राखेत गाडली गेली असेल व एखाद्या कृमी कीटकाने किंवा रात्री वस्तीस आलेल्या श्वापदाने नकळत उकरून वर आणली असेल, किंवा ठराविक वेळी वर्षाच्या ठराविक ऋतूत सूर्य ठराविक अंशावर असताना काही एका ठराविक जागेवरूनच ती दिसत असेल. हे माझं भाग्य होतं का? मी ती वस्तू उचलली असती तर सापडणाऱ्याचाच अधिकार नव्हता का तिच्यावर? जन्माची ददात मिटणार होती. पण तरीही त्या वास्तूचा इतिहास मी विसरू शकत नव्हतो. चोरा चिलटांपासून ती वास्तू वर्षामागून वर्षे सुरक्षित राहिली होती. हा काही योगायोग खासच नव्हता. मग मी इथल्या एखाद्या मौल्यवान वस्तूचं अपहरण केलं तर शरीरावर पुन्हा एकदा तो अनामिक भीतीचा सरसरता काटा आला. पण शेवटी मोह ही भयंकर चीज आहे. मोठे मोठे लोक त्याला बळी पडले आहेत. मी तर एक सामान्य माणूस. हे समर्थन असलं तर लंगडं आहे, पण स्वतःचंही समाधान करायला हवंच ना. मी खाली वाकलो. तो कंठा उचलला. चट्ट दिशी वळलो आणि ढासाळलेल्या दगडी भिंतीवरून बाहेर येत झपाझप परत निघालो. 5-10 पावलांवरच मी एकाकी थांबलो. मागच्या बाजूने बोलण्याचा किंवा हालचालीचा एक लहानसा आवाज आल्याचा भास झाला होता. मी वळून मागे पाहिलं. एक क्षणभर छातीचे ठोके थांबले. त्या शयंगाराच्या चौकोनात कुणीतरी बुटकं काळ्या कपड्यात लपेटलेलं उभं आहेसं वाटलं. मग एकाकी श्वास पोटाने बाहेर आला. तिथं काही नव्हतं. मला भासच झाला होता. परत येता येता मी 2-3दा तो कंठा निहाळला. दरवेळी मागे पुढे पाहत होतो. कुणी पाहण्याची धास्ती मनात होती, कारण मी चौर्यकर्मच केलं होतं. कंठाचं कोंदण वितळून वेडवाकडं झालं होतं. कंठ्यात मध्यभागी एक मोठा षटकोनी हिरा होता आणि त्याच्या भोवती लहान लहान हिरव्यागार पाचूचं मंडल होतं. जरासा प्रकाश पडला तरी त्या रत्नाचं तेज फाकत होतं. घामेजल्या हाताच्या घट्ट मुठीत तो कंठा आवळून मी सपाट्याने चालू लागलो. त्या एका घटनेने मनाचा तोल गेला होता. मी इथे व प्रवासावर कशासाठी निघालो होतो ते सर्व विसरलो होतो. एकाकी परत पुण्याला परतण्याची उत्कंठा लागली होती. पण 1-2 ठिकाणची जेवणाची आमंत्रणं स्वीकारली होती. एकतर खुद राजवाड्यातलंच होतं. ते सर्व उरकल्याखेरीज उदयगड सोडणं शक्य नव्हतं. भट गुरुजींच्या घरी परत आलो. मला दिलेल्या खोलीत जाऊन तो कंठा ट्रंकेच्या तळाशी ठेवून दिला. मग ओसरीवर बसून गुरुजींशी काही वेळ गप्पा मारल्या. पण बोलण्यात माझं लक्ष नव्हतं. 12च्या सुमारास मी राजवाड्यावर गेलो. सन्मानाने मला राजेसाहेबांबरोबरच्याच पहिल्याच पंक्तीत बसवण्यात आलं. पण मनावर असं काही दडपण आलं होतं की ते एवढं सुग्रास पंचपक्वानाचं जेवणही मला पाण्याच्या घोटाबरोबर घासाघासाने पोटात ढकलावं लागलं होतं. तासभर पंगत चालली होती. खाण्याचा देखावा करणं, शेजाऱ्याशी गप्पात भाग घेणं सर्वच कठीण जात होतं. शेवटी मंडळी एकदाची उठली. पान सुपारीसाठी सर्वजण दिवाणखान्यात जमले. पुढच्या पंक्तीचीही मंडळी तिथेच जमली होती. तसा दिवाणखाना खच्चून भरला होता. कोणाला फारसं न दुखावता बाहेर पडण्याची संधी मी शोधतच होतो. आणि अर्थात अभावितपणेच एक चाळा म्हणून जमलेल्या लोकांवरून सहज नजर फिरवीत होतो. बहुतेक सर्वजण कोणाशी बोलण्यात किंवा स्वतःच्या विचारात गर्क होते. माझ्याकडे कोणाचं लक्ष नव्हतं. फक्त अगदी कोपऱ्यात जरा अवघडल्यासारखा बसणारा एक जण मात्र माझ्याकडेच पाहत होता. आधी मला तो योगायोग वाटला. मिनिटाभरानं माझी नजर जेव्हा पुन्हा त्याच्यावर गेली तेव्हाही तो माझ्याकडेच पाहत होता. इतक्या लांबूनही मला त्याचे हिरवट घारे डोळे आणि गरुडासारखं अनुकुचितदार नाक दिसत होतं. त्याची ती नजर मोठी अस्वस्थ करणारी होती. तिथून निघायची संधी शोधताना मी अनेक वेळा त्याच्याकडे पाहिलं. त्याची नजर ढळली नव्हती. शेवटी मंडळी उठायला लागताच मी दिवाणखान्याच्या दुसऱ्या दारातून बाहेर पाय टाकला आणि सपासप निघालो. 1-2दा खांद्यावरून वळून मागही पाहिलं. अस्वस्थ मनाची ती प्रतिक्रिया होती. भट गुरुजी बाहेर ओसरीवरच बसले होते. मी त्यांच्यापाशी बसताच त्यांनी मला सांगितलं की मी गेल्यावर कुणीतरी माझा शोध करीत इथं आलं होतं. गुरुजींनी त्याला मी राजवाड्यावर गेल्याचं सांगितलं होतं.
पण हे मला सांगताना गुरुजी मात्र माझ्याकडे जरा विचित्र नजरेने पाहत होते. मला काही त्या माणसाचं लक्षण ठीक दिसलं नाही काशीनाथ पंत. ते शेवटी म्हणाले, जरा सांभाळूनच राहा. आधी मला त्यांच्या बोलण्याचा अर्थच समजला नाही. मला तो माणूस धोकेबाज वाटतो. भट गुरुजी पुढे म्हणाले, आपल्यासारखे लोक असल्या माणसाची संबंध ठेवत नाहीत. तुमच्याकडे त्याचं काय काम असावं याचा मला काहीच अंदाज येत नाही. मीही चेहरा शक्य तेवढा निर्विकार ठेवला होता, पण मनात पहिला विचार कशाचा आला असेल तर त्या कंठ्याचा. कोणा भामट्याने मला तो उचलून घेताना पाहिलं असावं. भामटा माणूस अडाणीपणानं स्वतःला किती सुरक्षित समजून वागत असतो. वरकरणी मी काही बोललो नाही. मनातून मात्र जरा भयभीतच झालो होतो. विचार केला, आपण आहोत परमुलखात. अडीअडचणीची वेळ आली तर ओळख देख नाही, कोठे पत नाही. समजा हे कंठ्याचं प्रकरण राजेसाहेबांच्या कानावर गेलं तर मोठीच आफत यायची, किंवा त्या भामट्यानं आणखी काही साथीदारांना हाताशी धरून वाटेत कोठे अडवलं तर मोठाच बाकाप्रसंग यायचा. त्यापेक्षा येथून आपला मुक्काम हलवावा हेच श्रेयस्कर. पाठीमागे लोक भ्रमिष्ठ म्हणत, कृतज्ञ म्हणत भट गुरुजींपाशी काही बोललो नाही. मात्र रात्री सामानाची सर्व बांधाबांध करून ठेवली. ट्रंकेत सामान भरताना पुन्हा अनेकदा तो कंठा हातात घ्यायचा मोह झालाच. मी हातातल्या कंठ्याकडे पाहत होतो. तेलाच्या दिव्याच्या प्रकाशातही ते रत्नमणी कसे लखलखत होते. खरोखर माझं केवढं भाग्य की मी एकदम दचकून मागं चारी बाजूंना पाहिलं. अगदी पाठीशी कोणीतरी मोठा श्वास सोडल्याचा आवाज आला होता. खोली अर्थात रिकामी होती, पण कोपऱ्या कोपऱ्यात काळ्या सावल्या जमल्या होत्या. खिडकीही बंद होती, पण मनाला आपलं उगीचच वाटत होतं की कोणाची तरी आपल्यावर सतत नजर आहे, पाळत आहे. चोराच्या मनात पण चांदणं नाही, अंधार. मी तो कंठा घाईघाईने ट्रंकेच्या तळाशी ठेवला. वर कपडे सामान सुमान भरलं. ट्रंक बंद करून कुलूप लावून किल्ल्या उशाखाली घेऊन झोपलो. पण रात्र काही शांतपणे उलटली नाही. आधी 12च्या सुमारास आसपासच्या सर्व कुत्र्यांनी ओरडून, केकाटून आणि शेवटी विव्वळून इतका गोंधळ घातला की सांगता सोय नाही. कुत्र्यांच्या विव्वळण्यात जरा विचित्रपणा होता. एक दोनदा वाटलं खिडकी उघडून एकदा पाहावं, बाहेर आहे तरी काय. पण विलक्षण थकवा आला होता. हात पाय हलत नव्हते, डोळेही उघडे ठेवत नव्हते. आणि मग जरा डोळा लागतो न लागतो तो त्या अभद्र स्वप्न. दुपारच्या जड अन्नाचाच हा परिणाम. दिवसभरात ऐकलेल्या, आधी कानावर आलेल्या, मनात आलेल्या गोष्टीचं स्वप्नात जरा विकृत स्वरूपात दिसल्या असल्या पाहिजेत. पण किती भयंकर. मला असं दिसलं की दोघं कुणीतरी आपल्या खोलीत आल्या आहेत आणि काहीतरी शोधतायत. त्यांच्यातला एक बुटका होता, दुसरा उंच होता. त्या उंच माणसाच्या सर्व अंगावर कसला तरी जाड कपडा होता. त्याचा चेहरा नीट असा दिसलाच नाही. शोधता शोधता तो एक दोनदा माझ्या अगदी जवळ आला होता. पण चेहऱ्यावरही काहीतरी काळं असावं, कारण डोळे, दात काहीच दिसलं नाही. भीती वाटत होती, पण घशातून आवाज निघत नव्हता. पळावंसं वाटत होतं, पण शरीर आज्ञेबाहेर गेलं होतं. अशी ती घाणेरडी रात्र. माझ्या निघण्याचा निर्णय गुरुजींना विस्मयकारकच वाटला. तितकासा आवडलाही नसावा. पण मी आता कोणाच्या रागा लोभाची पर्वा करण्याच्या पलीकडे गेलो होतो. चहा स्नान होताच टांगा बोलवला, स्टेशन गाठलं. तासाभरातली पहिली गाडी पकडून मुंबईला आलो. रोटूखुटू चालणारी पॅसेंजर गाडी. बोरीबंदर यायला दुसरी सकाळ उजाडली. मी होतो त्याच जागी बसून होतो. बाकाखाली ट्रंक होती. ट्रंकेवर जे पाय ठेवले होते ते पार शेवटपर्यंत हलवले नाहीत. एक दोनदा चहासाठी व एकदा संडासासाठी हल्लो, तोच काय तो, तेही दिवसा. रात्री तर मुळीच हल्लो नाही. भामट्यांच्या अंतरप्रांतीय टोळ्या असतात व त्यांनी एखादं सावज हेरलं तर त्याचा ते हजारो मैल पाठलाग करतात हे मी ऐकून होतो. पण मी अगदी सावध होतो. डब्यात चढणाऱ्या व उतरण्यावर माझं सतत लक्ष होतं. डब्यात अगदी लांब टोकापाशी बसलेले दोघेही माझ्यासारखेच लांब अंतराचे प्रवासी दिसत होते. तेही होते तसेच बसून होते. ते तर चहासाठीही हल्लेले दिसले नाहीत. एकमेकांशी बोलतानाही दिसले नाहीत. खाली माना घालून बसले होते. बाकी संशय घेण्यासारखं कोणी दिसत नव्हतं. पण रात्री एक प्रयत्न झालाच.
निळा रात्र दिवा तेवढा जळत होता. सर्वजण जागच्या जागी पेंगा घेत होते. मलाही मधूनच डुलकी येत होती. पायाखालची ट्रंक एकदा हल्लीशी वाटली. गाडीचा धक्का समजून मी तिकडे दुर्लक्ष केलं, पण पुन्हा एकदा हल्ली. एकदम संशय जागा झाला. चट्टदिशी खाली पाहिलं. खाली अंधार होता, पण 2 बाकांमधून काळं काहीतरी सपाट्याने सरकत गेलंसं वाटलं. आरडाओरडा करण्यात अर्थ नव्हता, फक्त जास्त सावध राहायला हवं होतं. गाडी प्लॅटफॉर्मला लागताच ट्रंक क्लोक रूमकडे नेली. जरा बाजूला बसून त्यातला कंठा काढून घेतला. ट्रंक क्लोक रूममध्ये ठेवली व स्टेशन बाहेर पडलो. सोनारांच्या दुकानाची रांगच रांग होती. अनेक दुकानात चौकशी केली. त्यांना संशय आला असेल, पण सौद्याला सर्वजण राजी होते. शेवटी गोवर्धन दास जवेरी यांच्याकडे 11,000 रुपयांचा तो कंठा विकला आणि मगच चित्ताला जरा स्वस्थता आली. रस्त्यावरच्या एका दुकानात दाढी करून घेतली. मग एका खानावळीत जेवण घेतलं. स्टेशनवर आलो. दुपारच्या पॅसेंजरने पुण्याला आलो. संध्याकाळ पडता पडता घरी पोचलो. शरीर व मन दोन्ही थकलं होतं. दोन्हीवर गेल्या 2 दिवसात खूपच ताण पडला होता. थोडीशी खिचडी बनवली आणि तेवढीच खाऊन बिछाना गाठला. नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात सुप्रसिद्ध लेखक नारायण धारप लिखित कथा पशुपालचा कंठा. हा भाग 2 होता. आपण लवकरच भाग 3 कडे वळूयात. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.